माय मराठी माय बोलीचं महाचॅनल तुल्य नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज ज्यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित केली जाते, महाराष्ट्र शासनाचं महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजयराव, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के राजकुमार, विश्वस्त सदस्य अमृतराज कदम, गोविंद कदम, बीजभाषक डॉक्टर जाधव, माननीय प्रमोद अण्णा, व्यासपीठासमोर बसलेले माझे मित्र रवींद्र बेंबरे आणि वेगवेगळ्या महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक, सहकारी, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, या वास्तूमध्ये आल्यानंतरच एक पवित्र असं वाटायला लागलं. हा सगळा परिसर देवस्थानाचा आणि मठाचा आहे. मला रायते सर जेव्हा घेऊन आले तेव्हा रायते सरांनी मला ही सगळी माहिती सांगितली. जे काय ऐकत होतो या देवस्थानाबद्दल आणि मठाबद्दल त्याचं प्रत्यक्ष आज दर्शन या ठिकाणी घ्यायला मिळालं आणि माझं भाग्य की आज मला महाराजांच्या बाजूला या ठिकाणी थोडा वेळ का असेना बसायला मिळालं. तेव्हा ज्या ठिकाणी असं विद्येचं आणि सिद्धीचं अधिष्ठान आहे, अशा ठिकाणी ही साहित्य कार्यशाळा, लेखन कार्यशाळा आयोजित केली जाते. आणि मला साहित्य संस्कृती मंडळाचं अभिनंदन एवढ्यासाठी करायचं आहे की मुंबई पुण्याकडे तर साधारणतः अशा सुविधा उपलब्ध असतात, परंतु मराठवाड्यातल्या परभणी आणि नांदेडच्या जवळ असलेल्या एका ग्रामीण भागामध्ये आणि एका लहानशा कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी की ज्यांच्यापर्यंत खरं तर साहित्य विषय पोचला पाहिजे, कार्यशाळा हा विषय झाला पाहिजे, अशा खऱ्या अर्थाने आवश्यक असलेला, ज्याला आपण जेन्युइन म्हणतो, अशा विद्यार्थ्यांसाठी साहित्य संस्कृती मंडळाने घेतलेलं हे पाऊल खूप अभिनंदनीय आहे. त्यामुळे त्यांचं खरंच आभार. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सगळ्या सहकार्याने सुद्धा या कार्यशाळेसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. बेंबरे सरांच्या माध्यमातून रायते सरांनी मला फोन केला आणि या कार्यशाळेसाठी या असं सांगितलं. खरं तर या ठिकाणी बसायला मी ऑड मॅन आऊट आहे, कारण मी साहित्यिक नाही, कादंबरी लेखक नाहीच नाही, कारण माझं काही कादंबरी लेखन मी केलेलं नाही. म्हणजे ज्याने कधी चित्रच काढलेलं नाही आहे त्याला चित्रकार म्हणायचं, किंवा ज्याने कधी एखादं गाणंही म्हटलेलं नाही आहे त्याला संगीतकार म्हणायचं. अशा पद्धतीचं माझा कुठलाही कादंबरी विषयाचं लेखन नाही, साहित्याशी तसा फारसा संबंध नाही, आणि अशा व्यक्तीला कार्यशाळेचं उद्घाटक म्हणायचं हे थोडंसं जरा मला अडचणीचंही वाटतं आहे, संकोच होतो. पण अलीकडे ते साहित्य अकादमी हे बिरुद माझ्या पाठी लागल्यामुळे काही वेळेला ते आता चलो अशा पद्धतीने कदाचित या ठिकाणी मी आलो. आणि परिचय तर यांनी जो करून दिला, तर बाकीच्यांचा परिचय ऐकत असताना मला लक्षात आलं की अरे खरंच या ठिकाणी मला काहीतरी खूप शिकण्यासाठी इथे बोलवलं गेलेलं आहे. कारण धनंजयरावांचा साहित्यातला अधिकार आहे, बाकीचे सगळे प्राध्यापक मंडळी आणि जे बीजभाषक करणार आहे. म्हणजे सकाळी उतरल्या मी रायते सरांच्या घरी त्यांना विचारलं तुमचा विषय कुठला, म्हणजे मराठी. तिथेच माझ्या छातीत धडकी भरली, कारण मी काही मराठीचा विद्यार्थी नाही, मी काही भाषा विषयाचा विद्यार्थी नाही, मी काही साहित्याचा अभ्यासक नाही, मी कॉमर्सचा विद्यार्थी. डेबिट आणि क्रेडिट, बॅलन्स शीट एवढंच मला माहिती आहे. आणि रायते सरांचं मी खरंच आभार मानतो एवढ्यासाठी की जो छोटासा परिचय माझ्याकडनं मागितला तेवढाच त्यांनी करून दिला, तो मला बरा वाटला. नाही तर काही वेळेला तो परिचय आपण देतो तो वेगळा आणि तो करून देतो तो अजून वेगळा, म्हणजे तो आपल्याला पण माहीत नसतो. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो मी, त्यांना आदल्या दिवशी लिहून दिला माझा परिचय काय असतो.
आणि तिथले जे कोण निवेदक होते त्यांनी मला बघितलेलं नव्हतं, पण त्यांना तो परिचय कोणीतरी दिला आणि खिशातून कागद काढून त्यांनी वाचायला सुरुवात केला. आपल्याच्या कार्यक्रमाचे पाहुणे यांना म्हणे महाराष्ट्र केसरीचा सन्मान मिळालेला आहे. यांनी आतापर्यंत 50 कुस्त्या मारलेल्या आहेत. यांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचं अध्यक्षपद, मी त्यांना थांबवतो आहे अधूनमधून की अहो हा काहीतरी भलतं, तुम्ही शांत बसावं म्हणे. अहो म्हटलं माझा परिचय, तुम्ही शांत बसा. आणि त्याने तो सगळा मग परिचय, हे कोल्हापूरला कुस्त्या कशा मारत होते, हिंद केसरी सन्मान कसा मिळाला, शेवटी माझ्याकडनं राहवलंच नाही. तेव्हा ते बाजूचे त्यांनी त्यांना अडवलं, अहो तुम्ही कोणाचं, अहो हे कालचे पाहुणे होते. हो का म्हणे. त्यामुळे कालचे पाहुणे जे आहेत त्यांचा परिचय करून दे. त्यांना काय म्हणजे असं या ठिकाणी झालेलं नाही. गमती जमती होतात. असंच एका ठिकाणी बोलवलं होतं. रायते सरांचं खरंच कौतुक आहे, त्यांनी व्यवस्थित सगळं आयोजन केलं आहे. काल संध्याकाळपासूनच माझा फॉलोअप करतायत. सर गाडीत बसलात का, गाडी वेळेवर आली का, आणि भल्या पहाटे सकाळी ते घ्यायला पण आले. त्यामुळे त्यांनी परिचय जेवढा होता तेवढा व्यवस्थित केला. पण एका कार्यक्रमामध्ये मी असंच गेलो होतो, ते तुम्ही सगळेजण बघतात, हार शाल, बरं वाटतं आपल्याला. तो परिचय करून देण्याला आला आणि त्याने असा कागद काढला, आपल्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, असा टकलावून बघत होता. यांचा काय परिचय करून देणार म्हणजे. अहो यांचा परिचय म्हणजे सूर्याने काजव्याचा परिचय करून देण्यासारखा आहे. सामाजिक काम करताना तुम्हा लोकांना वाटतं इथे बसलेल्यांचं काय मस्त बाबा फोटो निघत आहेत, पण ते ऐकावं जेव्हा लागतं. मला आज या ठिकाणी बोलत असताना आनंद एवढा आहे की समोर कॉलेजचे विद्यार्थी बरेच आहेत. त्यामुळे मी येताना काहीतरी वेगळं भाषण डोक्यात ठेवून आलो होतो. मला दबाव होता तो याच कादंबरीकार आणि कादंबरी लेखन, त्यामुळे थोडंसं जरा मी वेगळं काहीतरी डोक्यात ठेवलं होतं. पण समोरचे विद्यार्थी बघितल्यानंतर मला असं वाटतं की आता आपण त्या भाषणाला काही हात लावू नये. मुळात लेखन कार्यशाळा आणि कादंबरी लेखन कार्यशाळा, खरं तर आपण सगळे मनुष्य प्राणी जे आहोत, हा मनुष्य प्राणी समाजात राहणार आहे. आपला जन्म होतो आणि मृत्यू हा जो प्रवास आहे, आपण एका समाजाच्या रचनेत राहतो. आणि समाज रचनेत राहत असताना स्वाभाविकपणे आपल्या अवतीभोवती जे घडतं, आपला जो भवताल असतो, भवतालातल्या ज्या संवेदना असतात, या कुठेतरी अभिव्यक्त व्हाव्या म्हणून आपण लिहितो. आणि जे जे अभिव्यक्त होतं, लिहितो, त्याला आपण थोडंसं साहित्य म्हणतो. म्हणजे त्याचा अर्थ माणूस आणि समाज, साहित्य आणि समाज याचा जवळचा संबंध आहे. आपण जेव्हा साहित्य, साहित्यिक असा सगळा जेव्हा विचार करतो विद्यार्थ्यांनो, तेव्हा फार गंभीर होण्याची आवश्यकता नाही. तुम्हीसुद्धा खूप चांगले लेखक होऊ शकतात. त्याच्यासाठी फक्त आपल्याला, आपण समाजाचे घटक आहोत, आपण समाजामध्ये राहतो आणि आपल्या अवतीभोवती इतक्या वेगवेगळ्या घटना घडत असतात, आपल्या अवतीभोवती वेगवेगळी व्यक्तिमत्व असतात, आपल्या अवतीभोवती अनेक उलथापालथ होत असते. तर हे सगळं आपण उघड्या डोळ्यांनी बघतो. बघितल्यानंतर आपल्या मनाला कुठेतरी भावतं, संवेदना निर्माण होतात, अस्वस्थता निर्माण होते आणि मग एखाद्याला वाटतं की हे मी लिहून काढतो. त्यामुळे तुम्हाला जर खरंच साहित्यिक व्हायचं आहे, लेखक व्हायचं आहे, कादंबरी लेखक व्हायचं आहे, तर पहिल्यांदा आधी तुम्हाला संवेदना जागृत केल्या पाहिजे. आणि आपण ज्या समाजाचे घटक आहोत, त्या समाजामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या डोळसपणे बघितल्या पाहिजे. कारण साहित्य आणि समाज याचा खूप जवळचा संबंध. समाजात जे जे काही घडत असतं, समाजाच्या स्थितीगतीचं चित्रण साहित्यिक लेखक आपल्या साहित्यातून मांडत असतात, वेगवेगळ्या पद्धतीने लिहित असतात. आणि स्वाभाविकपणे मग त्याचा उद्देश जो आहे, साहित्याचा उद्देश जो आहे, तो समाज जोडण्याचा उद्देश आहे. लेखक कशासाठी लिहितो? आज आपल्यावरती
गेले 70 वर्ष 80 वर्ष अनेक लेखकांनी जे संस्कार केलेले आहेत त्या संस्कारातनं आपण घडत जातो, समाज घडत जातो, राष्ट्र घडत जातं. त्यामुळे एक प्रकारचा रचनात्मक आशय, भाषा, संवाद असं सगळं त्या साहित्यातून आपल्याला मिळत जातं. साहित्याचा उद्देश हा एकच आहे, सहितस्य धारणा साहित्य. समाजाचा एक संस्कार व्हावा, सहित समाजातल्या सगळ्यांच्यासाठी अशा प्रकारचं लेखन करणं म्हणजे साहित्य. हा उद्देश जरी एक असला तरी त्याचे फॉर्म वेगवेगळे आहेत. म्हणजे आपण जेव्हा लेखन करतात त्यावेळेला तुमचं रचना, माध्यम, संवाद या सगळ्यामध्ये वेगळेपण आहे. त्यामुळे समाजातल्या गोष्टींबद्दल जेव्हा पाडगावकर लिहितात ते पाडगावकरांच्या लेखनाची कविता होऊन जाते. समाजामधला एखादा विषय जेव्हा बाबूराव बागुल घेतात तेव्हा तोच विषय कादंबरीत चालला जातो. समाजातला एखादा विषय गमती जमतीच्या पद्धतीने जेव्हा गोष्टी रूपात सांगितला जातो, लिहिला जातो, तेव्हा दमा मिरासदार, शंकर पाटील यांची कथा तयार होऊन जाते. म्हणजे साहित्याचा उद्देश एकच आहे, मात्र त्याचे फॉर्म जे आहेत हे त्याच्या घटकाप्रमाणे, मांडणीप्रमाणे, आशयाप्रमाणे हे वेगवेगळे फॉर्म आहेत. आणि त्यातला विस्तृत मांडणी करणारा पट, ज्याचा विस्तृत पट आहे की ज्याला मर्यादा नाही आहे, पृष्ठाची मर्यादा नाही, शब्दाची मर्यादा नाही, अशा पद्धतीने आलेला अनुभव किंवा कथाबीज हे विस्तृतपणे जेव्हा मांडणी केली जाते तेव्हा त्याची कादंबरी होते. तेव्हा कादंबरी हा एक पद्धतीने जीवनपट मांडणारा गद्यात्मक साहित्य प्रकार आहे. आणि मग निवेदकांनी सांगितलं या ठिकाणी की सगळ्यात प्रथम 7व्या शतकामध्ये बाणभट्टाने हा शब्द वापरला. बाणभट्टाची जी कादंबरी होती 7व्या शतकात, त्याच्या कादंबरीतल्या नायिकेचं नाव कादंबरी होतं. आणि हा कादंबरी प्रकार जो आहे खरं तर एका दिवसामध्ये आणि एका कार्यशाळेमध्ये संपूर्ण कादंबरीविषयी मांडूनही होणार नाही. धावता आढावा थोडासा आपण घेऊ या नवीन विद्यार्थ्यांना समजावं म्हणून. कादंबरीमध्ये आपल्याला कादंबरी प्रकाराला बंदिस्त नाही करता येत, तो विस्तारित होत जाणारा साहित्य प्रकार आहे. आणि त्याच्यामध्ये विस्तृत पट आणि सर्वसमावेशकता ह्या दोन गोष्टी आहे. म्हणजे आता माझ्याकडे मध्यंतरी एक कादंबरी मी वाचली, अभिराम भडकमकर यांची राजहंस प्रकाशनाने सीता नावाची कादंबरी आत्ता 1-1.5 महिन्यापूर्वी आलेली आहे. ती कादंबरी वाचत असताना स्वाभाविकपणे एक तर ती अभिराम भडकमकरांनी लिहिलेली आहे आणि अभिराम भडकमकर हे नाटककार म्हणून आपल्याला माहिती आहे. तर त्या कादंबरीमध्ये त्यांचे जे वाक्य आहेत ती एखाद्या एकपात्री प्रयोगाला भावतील इतकी नाट्यपूर्ण पद्धतीने त्यांनी त्या कादंबरीतल्या याची मांडणी केलेली आहे. मी त्यांना म्हटलं की अभिराम, अहो तुम्ही नाटककार आहात, सीता ही मध्यवर्ती कल्पना घेऊन तुम्ही नाटक का नाही लिहिलं? कारण तुम्ही ते अधिक चांगलं लिहिलं असतं. त्या सीतेच्या तोंडी जे वाक्य आहेत, वाल्मिकीच्या तोंडी जे वाक्य आहेत, रामाच्या तोंडीचे संवाद आहे. आणि त्या कादंबरीचं वैशिष्ट्य असं आहे, त्या कादंबरीत जेवढी उंची सीतेला दिलेली आहे तेवढीच उंची मंदोदरीला दिलेली आहे, तेवढीच उंची उर्मिलाला दिलेली आहे. आपण जे फेमिनिझम म्हणतो हा शब्द आत्ता आलेला हो, स्त्री स्वातंत्र्य, स्त्रीवाद वगैरे. पण ती कादंबरी वाचताना मला लक्षात आलं की हा फेमिनिझम त्यावेळेस आहे. आणि त्यांनी त्याच्यामध्ये केलेली मांडणी की जी पारंपरिक आपल्याला वाटते की स्त्री ही डोक्यावर घुंगट आणि नवऱ्याच्या पाठी चालणारी अशी जी प्रतिमा सिनेमांमधून, सिरियलमधून, तशी ती नाही आहे. कारण ती जनकाची मुलगी आणि तिने ज्या पद्धतीने शिक्षण घेतलं आहे, ती युद्धशास्त्र निपुण होती, तिच्याकडे संवाद कौशल्य होतं, ती राजनीती तज्ज्ञ होती, सीतेकडे खूप कौशल्य होतं. मग मी भडकमकरांना विचारलं की ही कादंबरी तुम्ही म्हटलं हे नाटक का नाही लिहिलं, कारण तुमची ताकद संवादाची आहे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, सर म्हणे मी जर नाटकात लिहिलं असतं तर मला मर्यादा आली असती, कारण नाटकामध्ये आम्हाला
चौकट ठरलेली आहे. स्टेज नेपथ्य त्याच्या बाहेर जाता येत नाही. नाटक चालवण्यासाठी म्हणे आम्हाला त्याच्यात 4 किंवा 5 किंवा 7 पात्र आणावी लागतात. मग मला बाकीची पात्र जाणता येणार नाही. पुन्हा म्हणे मला ते 2 तासात बसवावं लागेल. म्हणून त्यांनी ह्या नाटक लेखनाच्या मर्यादा लक्षात घेऊन विस्तृत पट कशात आहे? कादंबरीत आहे. म्हणजे मला आत्ता त्यांच्या संवादातून जे लक्षात आलं की कादंबरीकार किंवा लेखक कादंबरीचा प्रकार का निवडतो, त्यावेळेला त्याच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे, प्रसंग खूप आहे, पात्र खूप आहे. आणि त्या मध्यवर्ती जी कल्पना तुमच्या कादंबरीतल्या नायक किंवा नायिकेची असेल त्याचा जीवनपट मोठा आहे. आणि म्हणून कादंबरी हा साहित्य प्रकार हा अधिक विस्तृतपणे मांडणी करणारा आहे. सुदैवाने आत्ताच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे आपले कादंबरीकार रवींद्र शोभणे आहेत. मग निवेदकांनी उल्लेख केला की आतापर्यंत 4 आपल्या महाराष्ट्रातल्या लेखकांना जो पुरस्कार मिळाला ज्ञानपीठ तो कादंबरीकारांना मिळालेला. त्यामुळे आपल्याकडे कादंबरीची वाटचाल अत्यंत समृद्ध आहे, चांगली आहे. साधारणतः 1841 म्हणजे 200-250 वर्षापासून संदर्भ ह्या कादंबरी साहित्य प्रकाराला आहेत. मात्र 1857मध्ये खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि सामाजिक विषयाची कादंबरी म्हणून जी आहे ती 1857ला प्रसिद्ध झाली. यमुना पर्यटन बाबा पदमजी. तर ही साधारणतः पहिली कादंबरी आपण मानतो जी 1857, कारण ती छापील स्वरूपातली सामाजिक आशयाची स्वतंत्र कादंबरी. त्यानंतरचा जो काळ होता त्याच्यामध्ये अनेक कथा कादंबरीकार आहे, खूप मोठमोठी नावं आहेत त्या काळातली. त्याच्यामध्ये मग नारो सदाशिव रिसबूड, केशवराव जोगळेकर, लक्ष्मण शास्त्री हळवे, साळूबाई तांबवेकर, गुंजीकर अशी अनेक लोकांनी तेव्हा खूप चांगल्या दमाची कादंबरी सुरुवातीच्या काळात लिहिली. आणि त्याच्यानंतर लक्षात राहील असं एक नाव जे कादंबरीच्या क्षेत्रातले ते हरिभाऊ आपटे, हना आपटे. तो जो काळ होता साधारणतः 1885 ते 1920 हा काळ हरिनारायण आपटे यांनी कादंबरी म्हणून समृद्ध करण्याचा काळ. तो काळ तसा समजला जातो की ज्यांनी कादंबरीचा पाया त्या काळामध्ये घातला. आणि आजही आपण हरिभाऊ नारायण आपटे म्हटलं की लक्षात कोण घेतो? आपल्या ह्या कादंबरीचा उल्लेख आवर्जून करावा लागतो. आणि 1920 नंतर मी खूप धावता कालावधीच घेतो आहे, मुलांना जुनं फक्त कळावं म्हणून. आपल्याला वर्तमान स्थिती आत्ताच्या बाबतीत जास्त बोलणार आहोत. पण 1920 नंतरचा जो काळ होता हा म्हणजे साधारणतः आमची जी पिढी होती किंवा कदाचित माझ्या आधीची पिढी असेल, तरुणाईला एक वेगळ्या प्रकारचं गारुड करणारा काळ होता. कादंबऱ्यांनी तेव्हा गारुड केलं. आणि त्याचं कारण असं की तो जो काळ होता ते युग होतं ते फडके आणि खांडेकरांचं युग होतं. आणि फडके आणि खांडेकरांच्या बाबतीत असं आहे की फडक्यांचा कलावाद आणि खांडेकरांचा जीवनवाद, ह्या दोघांनी त्या काळामध्ये तरुणाईवरती साहित्य क्षेत्रावरती एक गारुड तयार केलं. आणि अनेक मोठमोठ्या कादंबऱ्या, मग खांडेकरांचा जो उल्लेख झाला त्यांना ज्ञानपीठ त्याच्यासाठीच मिळालेलं आहे. वि स खांडेकरांना पहिलं ज्ञानपीठ मला वाटतं ते. त्यामुळे हा एक महत्त्वाचा काळ जो आहे म्हणजे आताच्या पिढीला ही तरुण विद्यार्थी जे बसले आहेत तुमच्या ग्रंथालयामध्ये जर तुम्ही गेलात म्हणजे समकालीन कादंबरी तुम्ही नक्की वाचा, ती वाचायचीच आहे आपल्याला. पण समकालीन कादंबरी वाचण्याच्या आधी मी काही तुम्हाला 18व्या शतकात जायला सांगणार नाही, परंतु हा जो 1920 पासूनचा कालावधी आहे हा तरी किमान आताच्या तरुणाने वाचावा. खांडेकर फडके यांची लेखनशैली काय होती, त्यांच्या कादंबऱ्यांचे विषय काय होते, त्यांची शब्दसंपदा काय होती, आणि कादंबरी लेखन करत असताना आपल्याला जे कथाबीज आहेत तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता त्याच्या अनुषंगाने या मंडळींचा जो अभ्यास असायचा, त्यांचे जे संदर्भ असायचे हे कादंबरीसाठी त्या लोकांनी कसे वापरले, खांडेकर फडके युगातले जे होते त्या लोकांचे. त्यामुळे त्या काळातले विषयसुद्धा जे होते साधारणतः हे राजकीय आंदोलन असेल, सामाजिक वेगवेगळ्या, तो जो साधारणतः 1920 ते 47
हा जो कालावधी हा स्वातंत्र्य लढ्याचा कालावधी. 47ला स्वातंत्र्य मिळालं, त्यामुळे तो मधला जो 41 वर्षाचा कालावधी आपण म्हटला तो साधारणतः देश स्वतंत्र करण्यासाठी सगळ्यांचेच प्रयत्न चालले होते. साहित्यिकांचे होते, सामाजिक कार्यकर्त्यांचे होते. त्या काळामध्ये थोडंसं कादंबरी लेखनाकडे काही काळ दुर्लक्ष झालं. कादंबरी लेखन होत होतं, पण नंतर जे दुसरं महायुद्ध जे झालं 47च्या नंतर, त्या दुसऱ्या महायुद्धाने खरं तर विषयच बदलून टाकले. साहित्यिकांचे लेखनाचे विषय बदलले. कारण दुसऱ्या महायुद्धाची मुळं जी होती ही खरं तर पहिल्या महायुद्धातच होती. त्याच वेळेला लक्षात आलं की दुसरं महायुद्ध होणार होतं. आणि दुसऱ्या महायुद्धाने स्वाभाविकपणे जरी ते जागतिक असलं तरी त्याचे परिणाम, त्याची झळ ही भारताला सुद्धा भरपूर सोसावी. आणि त्यामुळे त्या काळामध्ये वास्तवता आणि जीवन चित्रण ह्या दोन गोष्टींचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागतो. लोकांची लाईफस्टाईल बदलायला लागली, लोकांच्या प्रायोरिटीज बदलायला लागल्यात, सामाजिक संवेदना वेगळ्या अँगलमधून झाल्यात. कारण वेगळी आव्हानं आपल्या सरकारपुढे, एक तर स्वातंत्र्य मिळालं होतं, दुसऱ्या महायुद्धाचे काही आपल्याला परिणाम भोगावे लागले होते. त्यामुळे समाजरचनेमध्ये, अर्थकारणामध्येही भरपूर बदल व्हायला लागले होते. आणि त्या काळामध्ये 1939ला एक चांगली कादंबरी जी आली, जिचा उल्लेख सगळीकडे केला जातो, श्री ना पेंडसेंची कादंबरी आली, रणांगण. खूप चांगली कादंबरी होती ही. साधारणतः 1939-40च्या आसपासची गोष्ट आहे. आणि त्यानंतर मग साधारणतः आमच्या पिढीला जे नावं जास्त परिचयाची वाटली साधारणतः, त्याच्यामध्ये मग गोनी दांडेकर, व्यंकटेश माडगुळकर, अण्णाभाऊ साठे किंवा रणजित देसाई, ह्या सगळ्यांचा कादंबरी लेखनातलं योगदान, म्हणजे त्या ज्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या, उदाहरणार्थ श्री ना पेंडसे म्हटल्यानंतर पटकन डोळ्यापुढे येतं गारंबीचा बापू, सीतू. म्हणजे याच्यावरती नंतर नाटक वगैरे, एका साहित्यकृतीवरून अन्य साहित्यकृतीसुद्धा ट्रान्सफॉर्मेशन पण झालं त्या काळात. किंवा गोनीदा म्हटल्यानंतर त्यांची एक तर भाषा वेगळी होती, गोनीदांची लेखनाची जी भाषा होती. मग त्यांचं पडघवली असेल किंवा व्यंकटेश माडगुळकरांचं पावणाकाठचा धोंडी, अशा प्रकारचं एक ग्रामीण भागाचं वेगळं लिखाण, माचीवरला बुधा. तर अशा सगळ्या या वेगळ्या विषयाच्या कादंबऱ्या ह्या नंतर यायला लागल्यात. याच काळामध्ये स्त्री कादंबरीकार या पुढे आल्यात. साधारणतः जो 47चा कालावधी त्याच्यानंतर, तर या स्त्री कादंबरीकारांनी महिलांचे विषय, महिलांचे प्रश्न, मग त्याच्यामध्ये महिलांचं शोषण असेल, महिलांच्या संवेदना असतील, असे अनेक प्रश्न जे आहे स्त्री म्हणून, त्याच्यावरती सुद्धा काही महिलांनी लेखन केलं. त्याच्यामध्ये आवर्जून उल्लेख विभाताई शिरूरकरांचा करावा लागेल, ज्योत्स्ना देवधरांचा करावा लागेल, सुलोचना देशमुख. त्यामुळे अशा महिला कादंबरीकार यांनी सुद्धा कादंबरीचं क्षेत्र हे समृद्ध केलं. आणि आत्ता तुमच्या पुढे जे दिसतं आहे साधारणतः तो सुद्धा खरं तर 2000च्या नंतरचा कालावधी या विद्यार्थ्यांना जरा जास्त भावेल. परंतु आपण मराठीचा जेव्हा अभ्यास करतात, तुम्ही साधारणतः मराठीचे प्राध्यापक मंडळी सगळे इथे आहात, तुमचं क्षेत्र आहे ते, तेव्हा साठोत्तरी कादंबरी असा आपण उल्लेख करत असतो. त्यामुळे साठोत्तरी कादंबरी असं जेव्हा आपण म्हणतो, 1960 नंतरचा जो काळ बघितला तर त्यावेळेला समाजातल्या वेगळ्या जाणीवा आणि नेणीवा, समाजातल्या रीती या बदललेल्या होत्या. आणि खांडेकर फडक्यांचा जो जीवनवाद आणि कलावाद होता तो बदलून आता जो साठोत्तर जो भाग होता त्याच्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, गिरणी कामगार अशा प्रकारचे विषय यायला लागले. आणि त्याच्यातून साहित्य कारण म्हटलं ना की दुसऱ्या महायुद्धानंतर मुंबईतला गिरणी कामगार एक वेगळा विषय आला, भांडवलदार एक वेगळी व्यवस्था निर्माण झाली. त्यामुळे लेखनाचे विषय बदलायला लागले. आणि म्हणून मग त्या काळामध्ये दलित लेखक मोठ्या दमाने राहायला लागलेत. दलित लेखकांनी सुद्धा एक कादंबरीचा वेगळा प्रकार जो आहे तो खूप समृद्ध केला. त्याच्यामध्ये नामदेव ढसाळ आहे, ऐनापुरे आहे, गंगाधर पानतवणे, शरणकुमार लिंबाळे, खूप नाव आहेत की ह्या लोकांनी
त्यांनी भोगलेलं दुःख असेल किंवा त्यांनी जे जीवन त्या काळात जगलेत, तर ते त्यांनी त्यांच्या कादंबरीतून व्यक्त करायला सुरुवात केलं आणि एक दलित कादंबरी असा एक वेगळा कादंबरीचा आयामच सुरू झाला. त्याला म्हणजे आपण साधारणतः हा जो प्रकार आहे याला मनोविश्लेषणात्मक कादंबरी असं जर कधी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही, कारण आपल्या व्यथा ते साहित्यातून मांडू पाहत होते. आणि खरं तर मराठी कादंबरीला, लेखनाला एक ढवळून टाकण्याचं काम जे खऱ्या अर्थाने, की कादंबरी लेखनाचे जुने निकषच बदलून टाकले आणि खूप वेगळा प्रयत्न केला तो भालचंद्र नेमाड यांनी साधारणतः 1963च्या आसपास. आणि भालचंद्र नेमाड यांनी पहिले जी लिहिली आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कोसला. त्यामुळे त्यांच्या कादंबरीने कादंबरीचे निकषही बदललेत, कादंबरीकडे बघण्याचा लेखकाचा दृष्टिकोन बदलून टाकला, लेखनशैली त्यांनी बदलली. आणि म्हणून आपण नेमाड यांना आत्ताच्या भाषेमध्ये कादंबरीला एक वेगळा धक्का देणारा लेखक ज्याला म्हणतो येतो आणि देशीवादाचा पुरस्कार हा त्यांच्या लेखनात विशेषतःने आपल्याला दिसायला लागला. त्यानंतर भाऊ उपाध्ये, मनोहर शहाणे, अरुण साधू अशी बरीच नावं आहेत. अरुण साधूंचं आठवलं म्हणून म्हणजे खूप दिवसामध्ये मला राजकारणावरती दमदार कादंबरी आलेली माझ्या तरी वाचण्यात नाही आली. अरुण साधूंच्या सिंहासन नंतर म्हणजे अरुण साधूंनी सिंहासन प्रत्येक विद्यार्थ्याने वाचावी, पत्रकारिते असतील तर त्यांनी तर नक्की वाचावी, कारण त्याच्यावरतून तो सिनेमा आलेला आहे ज्याच्यात अरुण सरनाईकांनी मुख्य भूमिका केलेली आहे. तो सिनेमा तर फारच सुंदर आहे. म्हणजे जब्बार पटेलने त्या कादंबरीची ताकद ओळखली आणि त्या कादंबरीचा फॉर्म बदलून तो सिनेमामध्ये आणला. म्हणजे आपल्या कादंबरीची ताकद जी असते ही लेखकाला लिहित असताना समजते की मी काय लिहितोय, माझा फॉर्म काय आहे. आणि हे काळाच्या ओघामध्ये बदलत आलं आहे. म्हणजे आपण 1841 पासून जो संदर्भ बघत आलो, हे का बदलत गेले संदर्भ, तर स्वाभाविकपणे समाजरचना बदलते, आव्हानं बदलतात. आताचे विद्यार्थी साधारणतः जे आहे कदाचित त्यांना ह्या गोष्टी कालबाह्य पण वाटतील, कारण आता तुमच्यापुढे IT आहे, आता जागतिकीकरण आहे, आता तुमच्या हातात टेक्नॉलॉजी आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आव्हान म्हणजे विद्यार्थ्यांच्यामध्ये कॉलेजच्या संवाद हरवलेला आहे. म्हणजे हल्ली कुठल्याही ठिकाणी 15 ते 20 मिनटंपेक्षा ऐकून घेणं म्हणजे लिसनिंग ड्युरेशन, ऐकून घेण्याचा कालावधीच कमी झालेला आहे. साधारणतः आमची जी पिढी होती, आमचे तयार जे झालो तेव्हा तर TV नव्हताच. खूप चांगलं होतं TV नव्हता, कारण आम्ही फक्त रेडिओवरती अवलंबून होतो आणि सकाळी 6 वाजेपासून आमच्या कानावरती केवळ ऑडिओ प्रभाव जो होता, ऐकणं, आणि त्याच्यात दोन्ही होतं की तो निवेदक आहे, त्या निवेदकाचं एक कौशल्य होतं की समोर कोणीही दिसत नाही आहे आणि ऑडिओ माध्यमातून प्रेक्षकांना खेचून ठेवायचं. त्यामुळे आमचे कान कारण आमची श्रवणशक्तीच वाढली आणि श्रवणशक्ती वाढल्यामुळे विचारशक्ती वाढत गेली. या ऑडिओच्यामुळे अनेक मोठमोठे दिग्गज अशा प्रकारचे निवेदक तयार झाले की जे राष्ट्रीय स्तरावरती गेले. आत्ता ज्यांचं निधन झालं, अमीन सयानी. अमीन सयानी गेल्यावरती अख्ख्या भारतभर लोक हळहळत होते. का तर त्या काळामध्ये त्यांचा जो आवाज होता बिनाका गीत मालाचा, ही ताकद होती, जो फॉर्म होता त्याची ताकद होती. त्यामुळे आपण पुन्हा कादंबरी प्रकाराकडे मी एवढंच सांगितलं की आपण ज्या ज्या वेळेला लिहितोय ते लिहित असताना त्याचं ट्रान्सफॉर्मेशनसुद्धा कधी चित्रपटामध्ये होऊ शकतं, कधी नाटकामध्ये होऊ शकतं, कधी एकपात्री प्रयोगात होऊ शकतं. ही त्या वेळेच्या कादंबरीची ताकद होती जी अरुण साधूंच्या सिंहासन कादंबरीमध्ये आपल्याला बघायला मिळाली. आणि ह्या काळातले विषय जे होते स्वाभाविकपणे स्त्री जाणीवा, कामगार जीवन, राजकीय पट, हिंदू मुस्लिम संघर्ष, त्याच्यानंतर शेतकरी आंदोलन, सुशिक्षित बेकारी आणि ऐतिहासिक. आता ऐतिहासिक कादंबऱ्या हा एक, जसं मग मी तुम्हाला स्त्रीविषयक कादंबऱ्या सांगितल्या, दलित कादंबऱ्या सांगितल्या, तसं ऐतिहासिक कादंबरी हा वेगळा फॉर्म आहे. आणि ऐतिहासिक कादंबरीमध्ये खूप जुनी नावं आहे. रणजित देसाईंपासून सुद्धा आपण उल्लेख करू शकतो त्या आत्ता विश्वास पाटलांपर्यंत.
मग पानिपतसारखी कादंबरी किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांनी जे लिहिलेले आहे, म्हणजे कोणीतरी त्याच्यामध्ये बोलतात की अरे विश्वास पाटलांनी काय इतिहास लिहून काढला. इतिहास लिहून काढणं एवढं सोपं नाही, तो इतिहास नाही आहे, ते इतिहासाचे मुद्दे पण कादंबरी स्वरूपात लिहित असताना त्याचं अध्ययन अध्यापन मांडणे याला ताकद लागते. एकतर्फी टीका करणं कमी आहे. आपण कुठल्याही ऐतिहासिक कादंबरीकाराला कमी लेखून चालणार नाही. आणि जर टीका करत असेल तर त्याने तो प्रयत्न करावा की आपल्याला ऐतिहासिक कादंबरी लिहिता येते का. त्यामुळे महानायक लिहित असताना किंवा पानिपत लिहित असताना त्या ऐतिहासिक पात्रांच्या सूक्ष्म निरीक्षणं करावी लागतात आणि काही काल्पनिक संवाद आणि त्यावेळेचे प्रत्यक्ष संवाद याचा मिलाप करून ती कादंबरी पुढे जावी लागते. त्यामुळे असा एक वेगळा साहित्य प्रकार हा कादंबरीतला आपल्याला आहे. आणि आत्ता आपण सांगता 2000च्या नंतरचा जर विचार केला तर ज्याला मराठी भाषेतले प्राध्यापक मंडळी त्याला समकालीन कादंबरीकार असं म्हणतात. तर या समकालीन काळामध्ये माझ्या जे लक्षात आलं आहे की 2000च्या नंतर साधारणतः लेखकांचा केंद्रबिंदू बदलला. शहरी लेखकांचा केंद्रबिंदू हा ग्रामीण भागाकडे गेला. आणि बघा तुम्ही 2000 नंतर साधारणतः जे कादंबरीकार आलेत त्यांचे विषय पण ग्रामीण आलेत. कारण सरकार जागतिकीकरण याच्यामुळे जे समाजात बदल घडतात ते सगळे बदल त्या लेखकांना जाणवायला लागले ना गावामध्ये. आणि म्हणून मग कादंबरी लेखकांचा केंद्रबिंदून शहराकडून तो गावाकडे खेड्याकडे गेला. आणि नंतर मग त्याच्यातले जे विषय आहे ते विषय पुन्हा असेच आहे की शासनाच्या वेगवेगळ्या योजना, ग्रामस्वच्छता किंवा शिक्षण. आता या ग्रामस्वच्छता योजनाचा खरंच बोजवारा कसा लागतो, गावापर्यंत किती पोचतात, निशाणी डावा अंगठा हा आपल्याला माहिती आहे. हा विषय कादंबरीतनं कसा आला. त्यामुळे विषय कसे बदलले बघा. फडके खांडेकरांचं युग, शीना पेंडसेंचं युग, हे विषय बदलत बदलत आत्ता आपण समकालीनकडे जेव्हा येतो तेव्हा तो केंद्रबिंदू तुमचा माझा सामान्य माणसाचा गावातला खेड्यातला विषय पण तेच. आणि मग त्याच्यामध्ये आज आपल्याला आघाडीची नावं दिसतात. प्रवीण बांदेकर आहे, बालाजी मदन इंगळे, रवींद्र पांढरे, अशोक कौतिक कोळी, नामदेव, आणि आत्ता ज्याला परवा आम्ही सन्मानित केलं कृष्णात खोत. त्यामुळे ही जी मंडळी आहे रिंगाणून, तर हे बदल हे काळानुरूप झालेले बदल आहे. ही त्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या, आता कृष्णात हा खेड्यातला शिक्षकला त्याला ते जे काही जाणवत होतं ते त्याला व्यक्त करावं असं वाटत होतं ते त्याने रिंगाणमध्ये आणलं. त्यामुळे कादंबरीची वाटचाल जी आहे ती कादंबरीची वाटचाल करत असताना साधारणतः त्याचा पट फार मोठा आहे. लेखनाचा तर आहेच आहे. तुम्हाला आम्हाला साहित्य प्रकार समजून घेणं म्हणजे आपण खरं एका दिवसाची ही कार्यशाळा घेतलेली आहे, पण हा एका दिवसाच्या कार्यशाळेत होणारा विषयच नाही आहे. म्हणजे खरं तर याच्यामध्ये एक दिवस हा त्याच्यातली स्त्री कादंबरी वेगळी कार्यशाळा होऊ शकते. दलित कादंबरी याच्यासाठी दुसरा दिवस द्यावा लागतो. ग्रामीण कादंबरी हा तिसरा दिवस द्यावा लागेल. राजकीय क्षेत्रातल्या प्रत्येक कादंबरी हा त्याच्यातले उपप्रकार ज्याला म्हणता येतील. तर साधारणतः त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की 1-2 तासामध्ये हा कादंबरीचा विषय होणार नाही. ही फक्त आपल्याला सुरुवात आहे. आणि योग्य वयात तुम्ही कॉलेजमध्ये शिकता आहात, तुम्हाला योग्य वयामध्ये या सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. तर याचा कार्यशाळेचा उपयोग आज किमान मला जाणीव झाली नक्की कादंबरी लेखन काय, मी काय वाचलं पाहिजे. आपल्या वाचण्याच्या पण मर्यादा आहेत, पण त्यातलं निवडक वाचता आलं पाहिजे. आत्ता माझ्याकडे अलीकडे वाचण्यात आलेल्या 2-3 कादंबऱ्यांचा उल्लेख करतो आणि मी थांबतो. एक मघा उल्लेख केला मी सीता कादंबरी अभिराम भरकमकरांची. तसंच त्यांची गेल्या 2 वर्षापूर्वी आलेली इन्शाअल्लाह नावाची एक कादंबरी आहे, ती हिंदीत पण आली नंतर. की ते कोल्हापूरमध्ये राहत होते, कोल्हापूरच्या मुस्लिम वस्तीत राहत होते. पण त्या मुस्लिम वस्तीत ते राहत असताना त्या मुस्लिमांच्या म्हणून ज्या व्यथा आहेत, एक तर तो समाज शिकलेला नाही आहे आणि त्यांच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन, अशा एका वेगळ्या अँगलने कुणाच्याही बरं हिंदू मुस्लिमवर जेव्हा लिहायचं आहे फार संवेदनशील विषय आहे, पण त्यांनी त्याचं इतकं बॅलन्सिंग केलं. त्या इन्शाअल्लाह कादंबरी खूप चांगली. त्यानंतर रवींद्र शोभण्यांचं उत्तरायण, पडघम, पांढरे हत्ती,
शिक्षण व्यवस्थेचा आपण जो उल्लेख करतो तो पांढऱ्या हत्तीमध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे. आपण सगळे शिक्षण क्षेत्रात इथं अशा काही आता ती जी मगा निशाणी डावा अंगठाचा उल्लेख केला तो कादंबरी वाचली पाहिजे. आपण शिक्षण क्षेत्रातले आहोत. पांढऱ्या हत्तीमध्ये काय आहे आपल्याला कळलं पाहिजे कादंबरी लेखनातून. गोव्यातले एक चांगला लेखक आहे त्या गजानन देसाई म्हणून. गोव्यामध्ये आजपर्यंत गोव्यातला अत्यंत सेन्सिटिव्ह विषय म्हणजे खाणी आणि ह्या सगळ्या खाण्यांमध्ये राजकीय वरद असत आहेत. त्या खाणीच्यामध्ये जे जे काही गैरप्रकार आजपर्यंत कोणीच लिहिलेलं नाही आहे. पण गजानन देसाईने त्याच्यामध्ये खाण माती हा विषय घेऊन खूप सुंदर कादंबरी काढलेली. अरेबियनसारखी एक चांगली कादंबरी गोव्यातल्या लेखकाने काढलेली आहे. त्यामुळे अलीकडे आपल्याकडे सुद्धा खूप चांगल्या वेगवेगळ्या पद्धतीचं लिखाण होतं आहे. फक्त जाता जाता मी छोटीशी खंत व्यक्त करतो की हा जो कादंबरी लेखनाचा 1885 पासूनचा पट तुम्हाला सांगितला तर समकालीन कादंबरीच्या आधीचा जो भाग आहे साधारणतः तिथपर्यंत कादंबरीची एक ताकद होती. त्या कादंबऱ्या शतकोत्तर ठरल्यात. म्हणजे मृत्युंजय आजही ती कादंबरी आहे. स्वामी 50 वर्ष झाली. किती पिढ्या गेल्या 3-4 पिढ्या. पण म्हणजे ही जी त्या कादंबरींची त्यावेळेची जी ताकद होती ती ताकद मला आताच्या समकालीन कादंबरीमध्ये तेवढी दिसत नाही. म्हणजे आता मगा म्हटलं तसं शहरी भागातून कादंबरी लेखकांचा केंद्रबिंदू हा ग्रामीण भागात गेला. विषय त्यांचे जिव्हाळ्याचे आहेत. त्यामुळे ग्रामीण कादंबरीकारांची संख्या वाढली. पण कादंबरीची जी गुणवत्ता वाढायला हवी त्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडतोय की काय. म्हणजे आमच्याकडे कथासूत्र आहे, कथाबीज आहे, कादंबरीचा ढाचा आहे, पण तो मांडणी करतानाचं कौशल्य कुठे कमी पडतं आहे की काय. मला वाटतं असं असल्यामुळे आपण कादंबरी लेखन हा विषय घेतला का मला माहीत नाही. मला जे काही निरीक्षण वाटलं ते मी निरीक्षण आपल्यापुढे ठेवलं आहे. त्यामुळे आता समकालीन कादंबरीकारांना मी कमी नक्की लेखत नाही. त्यांनाही अकादमीचे पुरस्कार मिळालेले आहेत. माझं तुलना जी करतो आहे की आमच्या मराठी लेखकांची कादंबरीची पूर्वीची जी क्षमता होती की माइलस्टोन ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे आणि शतकानुशतकं ती कादंबरी राहिली पाहिजे, टिकली पाहिजे, अशा प्रकारची जी ताकद आहे ती ताकद कुठेतरी कमी पडते का याचा एक दुसरं एक अकादमीचा प्रतिनिधी म्हणून मला एक असं वाटतं की आमच्याकडे खूप मोठमोठे लेखक महाराष्ट्रात आहेत आणि आमच्या महाराष्ट्रातल्या लेखकांची साहित्यकृती ही अप्रतिम आहे. पण ज्या वेळेला मी राष्ट्रीय स्तरावर जातो आणि जेव्हा मला वेगवेगळ्या राज्यातले लोक भेटतात, केरळ, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, आणि मी जेव्हा आपल्याकडच्या लोकांचा उल्लेख करतो तर आपली कादंबरी, आपलं साहित्य आणि आमचा साहित्यिक त्या लोकांपर्यंत पोचलेला नसतो. आणि त्याचं एकमेव कारण आहे की आमच्या साहित्यिकांना अजून अनुवादित करणं जे आहे, म्हणजे माझी साहित्यकृती आल्यानंतर माझी साहित्यकृती ही भारतीय भाषांमध्ये गेली पाहिजे. तिला पुरस्कार मिळेल नाही मिळेल तो पुढचा भाग आहे. त्यामुळे मी तर गेले वर्षभर आपल्या अनेक साहित्यिक मित्रांना आग्रह करतो की अरे तुम्ही जे लिहिताय तर ते त्या ताकदीने, बरं अनुवाद म्हणजे सुद्धा काय तो फक्त शब्दाला शब्द अनुवाद नाही, कारण तो भावानुवाद आहे. राजकुमार सर, मी तुम्हाला याच्याबरोबर आणखीन एक आव्हान करतो की आपल्या ह्या मंडळींना कादंबरी लेखनाच्या बरोबर अनुवाद कौशल्य, म्हणजे मी 2-3 विद्यापीठामध्ये गेलो होतो, त्या विद्यापीठांच्या कुलगुरूंना सांगितलं की तुमच्याकडे इंग्लिश डिपार्टमेंट, हिंदी डिपार्टमेंट, सगळे डिपार्टमेंट आहेत, वाय देअर इज नो ट्रान्सलेशन डिपार्टमेंट. अनुवाद विभाग पाहिजे ना. आज अनुवादासाठी आमच्याकडे यंत्रणा नाही. म्हणजे आमच्या साहित्य संस्कृती मंडळाची केवढी चांगली चांगली पुस्तकं आहेत. म्हणजे असली चांगली साहित्य संपदा जी आमचं धन आहे, वैभव आहे, ही आम्हाला राष्ट्रीय स्तरावर पोचवली गेली पाहिजे. आणि त्यासाठी चांगल्या अनुवाद याची सुद्धा गरज आहे. याची कुठेतरी आपण कधीतरी चर्चा करावी, एखादी कार्यशाळा घ्यावी, त्यासाठीचे मार्ग शोधावे. मी मुळातच सुरुवातीला म्हटलं तसं कॉमर्सचा विद्यार्थी, माझा भाषेशी संबंध नाही. कादंबरी हा विषय माझ्या क्षमतेच्या बाहेरचा.
आपण सगळे मराठीचे नामवंत प्राध्यापक आहात, पण बोबडे बोल जे काय थोडंसं मला आपल्यापुढे कादंबरी लेखनातून मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. काही कमी असेल, चुकलं असेल तर आपण अभ्यासक आहात, आपण समजून घ्यावं. तो माझा अधिकार नाही. आजच्या ह्या कार्यशाळेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. महाराजांना वंदन करतो आणि माझे 2 शब्द संपतो.